अण्णा हो, हे काय चाललंय तुमचं? दिसत नाहीये तुला? याचा अर्थ तुम्हाला कळतो का? अण्णा काय करताय तुम्ही? आता कळला का अर्थ तुला? याचा अर्थ तुम्हाला कळला ना, मग थांबवा ना त्यांना. अण्णा हो, गावी असं काय काम आहे तुमचं? अगं गाव देवाची पूजा, ते काम माझ्यावर सोपवलंय ना. अगं बाई तेवढं नाहीये, बरीच काही काम आहे गावाकडे. तिकडे शेतीवाडी आहे. हे चलो बाजूला. बरंच काय काय करून ठेवलेलं आहे तिकडे. बघणार कोण माझ्याशिवाय? गडी माणसांवर सोडून काय भागणार आहे काय? बोला मग घर आहे, वाडी आहे, शेती आहे, गाडी माणसं आहे, देखरेख करायचे, हे करायचंय, ते करायचंय, 100 गोष्टी. हे सगळं आपल्याला सांगायला. खरं कारण माहितीये तुला? तो परांजपे वकील एसटी स्टँडवरच उभा असेल. अण्णा ये रे ये, गावातल्या भानगडीवर चर्चा करायची, ये रे ये. आणि ते भानगडी करणारे पण ह्यांची वाट बघत असतील, कधी अण्णा येतोय, कधी भानगडी. काय करा, म्हाताऱ्याची टिंगल करा तुम्ही. तुम्ही नाक्यावर उभं राहून जे करता ना, तेच आम्ही त्या एसटी स्टँडवर बसून करतो. सुनंदा, तुला गंमत सांगतो. त्या गावातल्या स्टँडवर असं बसून राहिलं ना, अगदी अशा फटाफट बातम्या करतात एका गावातल्या. आणि कमाल येते. म्हणून तुम्ही गावी चाललात? अगं म्हणून नाही का भाई, ते हो बाजूला. अगं भाई, आता सगळं भरून पावलं. आता गावातल्या घरामध्ये राहून छताकडे डोळं करून पडून राहावंसं वाटत. जन्माला आल्यापासून सगळी सुख उपभोगली, आनंद वाटला, भरून पावलं. अरे बरं वाटतंय तोपर्यंत आपलं मिटावे. अहो, तुम्ही काय बोलताय हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हे माझं मत नाहीये, हे माझं मत नाहीये, हे माझ्या बापात हे अण्णांचं मत आहे ना. बोला ना, बोला. नेहमी माझी हजामत करता, बोला ना. हेच मत आहे ना. अगं खरं कारण तुला माहितीये का? आता आपलं लग्न झालं, सगळा आनंदी आनंद झाला, सगळीकडे सुख आलं. हे सुख यांना बोचतंय. हा सगळा आनंद झालाय ना, तो त्यांना आपल्या बरोबर शेअर करायचा नाहीये. त्यांना गावाला जायचंय, तिथे बसून बॉम्ब मारायचे. मी गावात आहे, पण माझी काळजी करणारे तिकडे शहरात आहे. तो आता चूप बसतोस का? देऊ येत तुला? फार बोलला जाय, तू फार बोलला सांगून ठेवतोय. तुझं हे लेक्चर आहे ते तुझ्या कॉलेज मधल्या पोरांसमोर बांधणार, माझ्यासमोर नको. मी इथं राहतोय ना, ते माझ्या करता नाही, तुझ्या करता नाही, बंटी करता, हिच्या करता. होय ना? असंच ना, म्हणा ना. तुम्ही दोघं तर वाद घालणार आहात का? हे बघा अण्णा, तुम्ही इथंच राहायचं. आम्ही असताना तिथे गावी एकटं राहायची काही एक गरज नाहीये. कथा एक नंबरचा. तुला काही ऐकलंय का? अरे आता संसार तुम्हा दोघांचा आहे. मग माझ्या म्हाताऱ्याची अडचण नको तुम्हाला. इथे कोण आहे तरुण? 2-5 वर्ष तिथली चांदी विकाल काढायची वेळ येईल आता. पण तिला काही हाऊस मौज आहे की नाही? तिला वाटतं ना की तुझ्याशी गप्पा माराव्या मन मोकळेपणाने. मग आता बाप असला तरी तो म्हाताराच आहे. अडचण नाही होणार का माझी? काही अडचण होत नाही. अण्णा, आणि आम्हा दोघांना अगदी मनापासून वाटतंय तुम्ही इथंच राहावं. मुळातच हा संसार आम्हा दोघांचा नाहीये, त्यात तुम्ही आहात, बंटी आहे. खरंच त्यातच खरा आनंद आहे, खरं सुख आहे. आणि हे सुख तुम्ही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आता या विषयावर या घरात पुन्हा चर्चा नको. चर्चा नको तर काय मग बोलती पण नाही, तू गप्प बस. तुझी बोलती तिनं केव्हाच बंद केली. तू काय अजून नको जा, चहा घेऊन ये जा. हो, जा. तू काय कवायची लोक आहेस काय? जात मध्ये. चला. आय साखर किती? 5 चमचे. वा, काय घर आहे. रात्रीच्या वेळी दरवाजा उघडा ठेवलेला. आई घरात दिसत नाहीये. तू झोपलेली. आईंची वाट बघता बघता डोळा लागला जरा. वाट बघता बघता म्हणजे गेली कुठे? माहित नाही हो. मी मैत्रिणीकडून आले तेव्हा टेबलावरची चिठ्ठी वाचली. बाहेर जाते 8 वाजेपर्यंत येते. 8 वाजेपर्यंत? 10 वाजत आले तिथे. त्या केळुसकर काकींना फोन केला होता का? विचारलं का कुठे आहेत? अहो, सगळ्यांना फोन करून झाले, पण कोणालाच काही माहित नाहीये. झालं, तुझं कर्तव्य संपलं. मला फोन नाही करायचा. कुठे करायचा? तुम्ही लवकर ऑफिस सोडलं. आता हे मला कसं माहित म्हणून वेगळा वाद घालू नका. आईंना शोधा. शाळेला माझीच चूक असल्यासारखी मला झापतेस. हे बघा, मी भांडण वादविवाद हे माझ्याकडून बंद केलेलं आहे. तुम्हाला हवं तसं मी वागेन. तुम्हाला वाटत असेल तर नेसल्या वस्त्रांनिशी घर सोडायची सुद्धा माझी तयारी आहे. कुठे जाणार आहेस? तू रुबाब दाखवू नकोस मला. अहो, सांगून तर बघा. आत्ता जाते अशी.
पण मी कुठे जाते याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही दोघी बायका मला का छळताय? आधी सासूला शोधा. नेसल्या वस्त्रांची सोडून जाते. कुठे झालीयस? मी कुठेही जात नाही, काळजी करू नका. हो, तू कुठे जाणार आहेस ग? शी, किती दुष्ट आहात हो तुम्ही. आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 हे काय नवीन? कंट्रोल करते राग. 15 पर्यंत मोजून झालेत. 100 पर्यंत ऐकू? बोला ना, बोला बोला, मला सवय झाली ऐकायची. वेड करणार आहे तुम्हाला. बोला. आई, तू आई, दागिने, साडी, आई. आई कुठे? झोपले. कपडे न बदलताच झोपली. कमाल आहे. आई अशा का वागतात हो? कोणास ठाऊक. सुख बोचत असेल तिला. मला तर आता शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जायची सुद्धा लाज वाटायला लागली. तू घरात असली आणि तिला फिरायला जायची इच्छा झाली. काय करणार आहेस तू? तेही खरंच म्हणा. आम्हात लक्ष लागत नाही. नको नको ते विचार येत असतात. म्हणजे आईला मानसोपचार तज्ञाकडे दाखवायला हवं. पण त्यांनी काय होणार आहे? अगं तिचा आजार तर कळेल, मग उपाय करू. पण मी काय म्हणते, एकदा विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलत का नाही तुम्ही? प्रीती ग्रेट आहेस तू. आपण विश्वासात घेऊन तिच्याशी कधी बोललो नाहीये का? चिडू नका हो. शांत चित्ताने विचार करा, म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल. आता बसतो काम सोडून गप्पा मारत तिच्याशी. कधी कधी मलाच असं वाटतं की मानसोपचार तज्ञाची गरज आहे मला आता. जाऊ दे, चला जेवायला. तुझं झालं का? माझं कधी होणार? चल आपण दोघंही बसू. उगाच 2 पंक्ती नको. पोटात काहीतरी टाकलंच पाहिजे. वाढ, मी हात धुवून आलो. आता तू अशीच गप्प राहणार आहेस की काही बोलणार आहेस? हा? काय बोलू अण्णा, तुम्ही काही ऐकतच नाही म्हटल्यावर. गावाला जायची खरंच गरज आहे का इतकी? अगं गरज नाही म्हणून नाही. तू त्याविषयी मला एवढा आग्रह करून थांबवलंस, मी थांबलो की नाही? मग अगं आता बस झालं. अण्णा, तुम्हाला इथे आवडत नाही का? किंवा आम्हा दोघांकडून काही कमी जास्त झालंय का? नाही बोरी. अगं केवढं भरभरून दिलं तुम्ही मला. मग केवढा जीव लावलात, माया दिलीत, प्रेम दिलं, माझी काळजी केलीत. इतक्या वर्षामध्ये मला हे असलं काही कधी मिळालंच नव्हतं ना. आता सगळं मिळालं, बस एवढं झालं की मला गुदमरायला होतंय पुरी. अण्णा, जयाची आई लवकर आटोपली. जयाच्या बहिणीचं लग्न झालं, ती सासरी गेली. आमच्या असलेल्या स्वभावामुळे तिचं सुद्धा येणं जाणं आमच्याकडे राहिलंच नाही. एकटे पडलो. घराचं घरपणच गेलं. जया इकडे मुंबईत, आम्ही तिकडे एकटे. घरात बाई असली की घराला कसं घरपण येतं नाही. घराला एक वळण लागतं, एक शिस्त लागते. अर्थ येतो पुरुषाच्या जगण्यात. अण्णा, तुम्ही जरा
मला बोलू दे पोरी ग, मला बोलू दे ना. इतक्या वर्षांनी लक्ष्मी बनून तू आमच्या घरात आलीस. आता माझ्या जयाच्या घराला घरपण आलं. उशिरा का होईना देवानं बुद्धी दिली त्याला लग्न करण्याची. बस भरून पावलं. आता नीट सुखानं संसार करा हो, मजेत राहा. आता जया थोडासा माझ्यासारखा तिरकस आहे, पण मनानं हळवा आहे तो. अण्णा तुम्ही थोडे दिवस जरा. आता आणखी थोडे दिवस थांबून काय करणार मी? आता थांबलो ना तर कदाचित आणि मला सांग, मी इथं थांबून आता करू काय? हा, मी इथं थांबलो तर गावामध्ये आमच्या गाववाल्यांना सुनेचं कौतुक कोण सांगणार? मला पण जरा अभिमानानं मिरवायची संधी दे ना जरा. अण्णा हे माझी विनंती आहे बाई, तुला माझी विनंती आहे. अण्णा असं बोलू नका प्लीज. तिच्या एसटीने जाणार आहात तुम्ही? मी संध्याकाळची जाईन. मग आता जरा आराम करा. आता आराम एकदाच, वेळ आल्यावर. जायच्या दिवशी असं काय बोलायचं ते? जाताना बरोबर काय देऊ? काय नको बाई. अगं एवढं सगळं तुम्ही मला दिलत ना, मग आता कशाला काय हवंय? तुमचं प्रेम आहे, तुमची आठवणी आहेत. हे एवढं मोठं गाठोडं झालंय माझ्याकडे. एवढं झालंय ना की हे आणलेलं सामान सुद्धा त्याच्यापुढे जड वाटायला लागले मला. आता हे सगळं घेऊन जातो गावी आणि जयाच्या आईच्या भूताबरोबर आपापसात वाटून घेतो. मला खूप काही सांगायचंय तुझ्याबद्दल तिला. तिखट मिठाच्या पुऱ्या करून देते तुमच्यासाठी. फार छान करायची हो ती तिखट मिठाच्या. फार छान करायची. हा बंटी झोपला? मध्यरात्र झाली त्याची. दिवसभर मस्ती करतो आणि रात्री जेवण झालं की पडल्या पडल्या झोपतो. मजा असते. काय वाईट आहे त्यात? काय वाईट आहे? जेवण झाल्यानंतर शतपावली करता करता म्हटलं धडा वाच, तर त्याचा तरी काय करतेस तू सुनंदा? कसं करेल तो? प्रत्येक गोष्टी काही वेळा आहेत. कसं धडा? उद्या तू त्याला लगोरी खेळताना गणित करायला सांगशील, हा? त्याला सांगशील तू कुठे इकडे तिकडे खेळत असशील तर मनातल्या मनामध्ये सनावली पाठ कर. जा जा तिकडे कबड्डी खेळताना प्लासीची लढ. कसं शक्य आहे? तुम्हाला काय मी बिंडोक वाटली? मी अशी वागते ना त्याच्याबरोबर म्हणून तो व्यवस्थित आहे. तुमच्यासारखे मवाळ वागले असते ना तर नंबर खाली गेला असता त्याचा. एक विचारू? अण्णांना तुम्ही एसटी स्टँडवर सोडायला का नव्हता आला? काय काय काम, सगळी काम होती ही एवढी कॉलेजमध्ये. मग खरंच? काय म्हणत होते अण्णा? काय म्हणणार, तुमची वाट बघत होते.
जाताना तिखट मिठाच्या पुऱ्या करून दिला ना मी त्यांना. गहीवरून आलं होतं त्यांना. कसं बसं मीही सावरलं स्वतःला. तू गेली तीस त्यांना सोडायला? मग काय, तुम्ही नाही गेलात, मला नको का जायला? पण तुम्ही यायला हवं होतं. एसटी सुटल्यानंतर मी जेव्हा त्यांना टाटा केला ना, तेव्हा त्यांनी मान फिरवून घेतली. त्यांच्या डोळ्यातले अश्रू तुला दिसू नये म्हणून. पण तरी सुद्धा तुम्ही यायला हवं होतं हो. कामं असतात ना, कामापुढे कोणाचं काय झालं नाही का? चला झोपूया. खरं सांगू, कामं वगैरे काही नव्हती मला. मी मुद्दाम नाही आलो. कारण मी त्यांना निरोप द्यायला समोर जाऊ शकलो नसतो. मी त्याच्या डोळ्यातलं पाणी नाही बघू शकत. आणि मी तुमच्या डोळ्यात पाणी नाही बघू शकत. चला झोपूया. चला. हॅलो, हा वीरेंद्र बोलतोय. अरे बोल रे बाबा, कसा आहेस? नाही, बऱ्याच दिवसांनी फोन केलास म्हणून विचारलं. काय नाही, सुरू आहे, ॲड फिल्म्स करतोय. अरे हो, आता एक नवीन डॉक्युमेंटरी करतोय. तू काय कुठे बिझी आहेस का? मला येऊन भेट ना. हां, जरा काम होतं तुझ्याकडे. नाही नाही, आहे माझा स्टील फोटोग्राफर आहे, पण फोटोग्राफर बदलूही शकतो ना. काय नाही, मला तुझं काम खूप आवडलंय. येऊन भेट, आपण बोलूया. ओके, हां हां, चल बाय, टेक केअर. काय मातोश्री? काय बघतेस? तुझी काय हरकत आहे? बोल, काम काय? गडबडीत दिसतोयस. 20 लाख रुपये कोणी घर बसल्या देणार नाहीये मला. पण त्यातले 50,000 रुपये तू मला द्यायचे आहेत, काहीही न करता. 50,000? ते कशाला? तुला जन्म दिल्याबद्दल. आई प्लीज, आता परवाच मी तुला काही पैसे दिले होते ना, त्याचं काय केलं? परत 50,000 हवेत का? हवेत उडवायला. आई, मी तुझ्या पुढे हात टेकतो, मला सांगशील का नक्की? तू मला 50,000 देणार आहेस की नाही? 1 लाख रुपये देईन, कारण सांग. हे बघ, 50,000 तू मला देणार नसशील तर तसं सांग. मी सरळ बाहेर जाईन आणि हात पसरेन आणि सांगेन वर की वीरू मला 50,000 देत नाहीये, त्याच्याकडे एकही पैसा नाहीये मला देण्यासाठी. सांगशील? तू सांगशील? मला खात्री आहे. हो, मी तुला मला पैसे कशाला हवे आहेत हे सांगणार नाही, हे नक्की. तुला द्यायचे तर दे, नाही तर नाही म्हण. ही मी चालले. माझ्याकडे कॅश नाहीये. चेक दे, पण आजच्या तारखेचा, तुझ्या सहीचा.
आई चेक देतोस ना? घ्या. तुझी सही छान आहे रे.